हे बांधलं होतं, म्हणजे असं कोप बांधले होते. कोप म्हणजे बसायसाठी. त्या कोपीत तिथं आम्ही कोपीवर होतो आणि तो वाघ आला तिथं त्या डोंगरावरती होतो. डोंगरावर बसला. मी लहान होतो, सार्थकपेक्षा मोठा असेल, रुद्रासारखा असेल. तर ते वाघ तिथनं वरडायचा. आणि दादा तो एक आमचा माझा मोठा भाऊ होता सर्वात. तो जो आहे ना, तो गावात गेला होता भाकरी आणायला. आता मी तो वाघ वरडायचा तर ते मी दादा म्हणायचो काय वरडते, दादा म्हणायचं मांजर वरडते. आता वाघ सांगितलं तर मी घाबरेन ना. मग तिथून वाघ आला. तो वाघ काय करायचा, असं वाघ तिथनं हे करायला लागला की ते बैल हे करा, म्हणजे त्याला मारायला जायला लागले. पण ते रस्सीनं बांधलेली बैल होते ना. तर मग दादाने म्हाताऱ्यानं काय केलं, ते गोपन होते अशी रस्सीची अशी बांधलेली, त्याला दगडी मारायचं आणि तो वाघाला पळवून लावला. बाबांनी एकट्याने. बाबा एक राख इकडून हे काय करायचं, इकडून गवताचं वजं काढायचं, मोळ्या काढायचं आणि हे बघ हे गाव खाली आहे ना, हे इथं नेऊन इकायचं. याला कवट बोलतात गावात. हे कवट खालचं. आणि ते मोरे कुठे, हे काय मोरेचं खालचं हे मोरे इथंच राहतात ते. संजय मोरे. संजय मोरे आपल्या घरात राहिलेले. तो संजय मोरे जो आता आहे ना, तो रुद्रासारखा पन्नू सारखा आणि ते ह्याच्यासारखं होते ना, ते आपल्या घरात भाड्यानं राहतात. अच्छा. ते त्यांचं बाप हे बघ, हे टेकडी आहे ना, त्या टेकडीच्या खालच्या साईडला. अच्छा. आणि ती टेकडी. ह्या टेकडीच्या खाली, म्हणजे असं खालीच आहे. हे जसं गाव दिसतंय ना असं आहे. उतरळ मध्ये. हा, उतराव. ते बेटा आपल्या घरात बारुत्री होती. बारुत्री होती. हा. आणि दगड आहेत ते तसे. दगडे ते गारगोटी बोलतात. पहिले काय करायचे, माचीस नव्हती तर हे काय करायचे, म्हातारी माणसं अशी एकमेकाला हे करायची, कापूस घ्यायचे आणि तो कापूस असा केला की जाळ व्हायचा ह्याचा. आता पण ठिणगी होती. आणि ते पेटवायचं, चुली पेटवायचं. कळलं हे ना. हा, बरोबर दगड उचलला. तो हुशार आहे. जंगलीच आहे. चला आता आता इकडून चला. आता चला.